आहे असं त्यांनी सांगितलं. धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्मावर अन्याय करत नाही. स्वेच्छेने धर्मांतर करण्यास आजही मुभा आहे. मात्र विरोधक केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आमिष किंवा धाक दाखवून होणाऱ्या सक्तीच्या धर्मांतराला आणि कुप्रथांना आळा घालण्याच्या तरतुदी या विधेयकात आहेत असं ते म्हणाले. मुलींना फूस लावून पळवणं, लग्न करून सोडून देणं यामुळे निर्माण होणारे प्रश्न रोखण्यासाठी यात कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे. तामिळनाडूसह देशातील 10 ते 12 राज्यांमध्ये असे कायदे आधीपासूनच लागू आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक जर वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की या विधेयकामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. तर हे विधेयक वेगवेगळ्या प्रकारच्या कुप्रथा, धर्माच्या नावावर आणि धर्मांतरणाच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं अशा प्रकारचे विधेयक आहे. एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याचीही प्रोसेस आहे, ती दिलेली आहे. पण जर कोणी आमिष दाखवून किंवा धाकधपटशा दाखवून किंवा चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी अशा कोणाचं धर्मांतरण करणार असेल तर असं करण्याला कायदेशीर शिक्षा काय आहे हा विषय आहे. राज्यातील महात्मा ज्योतिराव